नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे चैत्र पौर्णिमा आणि त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंती देखील आहे आणि यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी ही येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं. तर चैत्र पौर्णिमा या दिवशी हनुमान जयंती देखील आलेली आहे, त्यामुळे याचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. या दिवशी मंगळवार देखील आहे, त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. तर अशा या शुभ दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हनुमानांची पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर हनुमानांच्या मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला जायचे आहे आणि या दिवशी करण्यासाठी भरपूर असे उपाय आपल्या चॅनलवर मी टाकलेले आहेत. तुम्ही जर अजून पाहिले नसतील तर ते नक्की जाऊन पहा. त्याचबरोबर बघा, या दिवशी हनुमानांच्या मंदिरात जाऊन हनुमानांना भरपूर अशा वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आणि बघा, या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो आणि काही उपाय देखील करत असतो. तर माता लक्ष्मी या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असते आणि जी तिची पूजा उपाय करतात त्यांना ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते. त्यामुळे आपल्याला पहा, काही उपाय आपल्या मुलांसाठी करायचे आहेत. आईने मुलांसाठी इथे असा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आईने मुलांसाठी लावला तर सर्व मुलांचे दोष अडचणी दूर होऊन जातील, मुलांची संकट विघ्न हे टळतील आणि त्याचबरोबर मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. बघा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो मुलांसाठी का करायचा आहे. तर बघा, मुलं ही खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करतात, सांगितलेलं ऐकत नाही. मुलं हे नेहमी वारंवार आजारी पडत असतील. त्याचबरोबर मुलांना कोणतेही काम करायला गेले त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल, मुलांच्या इच्छा पूर्ण होत नसतील. त्याचबरोबर काही मोठे मुलंसुद्धा असे असतात की त्यांना खूप कष्ट मेहनत करूनसुद्धा नोकरी प्राप्त होत नाही. म्हणजे भरपूर सारी डिग्री त्यांनी घेतलेली आहे, खूप सारं शिक्षण त्यांचं झालेलं आहे, परंतु त्यांना योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही आणि नोकरी जरी प्राप्त झाली तर त्यामधून जो मोबदला मिळतो तो मोबदला त्यांना त्यांच्या डिग्रीनुसार मिळत नाही. तर अशा बऱ्याचशा समस्या मुलांमध्ये सुद्धा जाणवतात आणि आपल्याला चांगली नोकरी प्राप्त होण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे ना तर तो पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक आपल्याला दिवा घ्यायचा आहे. हा दिवा तुम्ही कणकेचा बनवून घ्या किंवा मातीचा घ्या किंवा मग एखाद्या धातूचा, पितळाचा, तांब्याचा कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही घेतला तरी सुद्धा चालेल. आणि दिवा घेताना एकदम व्यवस्थित घ्यायचा आहे. तो कुठे तुटलेला, फुटलेला, चेमटलेला असा असेल तर असा दिवा आपल्याला घ्यायचा नाही. व्यवस्थित आणि स्वच्छ दिवा आपल्याला घ्यायचा आहे. यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून म्हणजे दुहेरी कापसाची वात तुम्हाला यामध्ये लावायची आहे आणि ह्या दिव्यामध्ये आपल्याला तेलच घालायचं आहे, तूप अजिबात घालायचं नाही. आपल्याला ह्या दिव्यामध्ये तेलच घालायचं आहे. तर ह्या दिव्यामध्ये बघा, आपल्याला 7 धने जे असतात, आपण मसाल्यामध्ये धने वापरतो, ते धने आपल्याला 7 आहेत ते त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. आणि बघा, आपल्याला काय करायचं आहे, एक ताटामध्ये हा दिवा घ्यायचा आहे आणि एक गंध तयार करायचा, कुंकवाचा थोडासा गंध तयार करायचा आहे आणि आपल्या मुलाला आपल्याला चंद्रप्रकाशामध्ये बसवायचं आहे. मग चंद्रप्रकाशामध्ये बसवल्यावर पूर्व पश्चिम आपल्याला बसवायचं आहे आणि त्याखाली आसन आपल्याला टाकायचं आहे. असंच आपल्याला बसवायचं नाही किंवा मग खुर्चीवर तुम्ही बसू शकता. त्याचबरोबर तो जो टिळक आहे तर तो कुंकवाचा टिळक त्यांना आपल्याला त्या चंद्रप्रकाशामध्येच मुलांना लावायचा आहे. अक्षता त्यावरती लावायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या दिव्याने मुलांना आपल्याला ओवाळायचं आहे. आणि ओवाळल्यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे, जे आपण देवांसाठी, देवपूजेसाठी वापरतो ते घेतलं तरी आणि त्या ताम्हणामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत.
मुलांवरून आपण जो दिवा ओवाळून घेतलेला आहे तो दिवा त्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे। हा जो दिवा आहे ना, हा दिवा सुद्धा आपल्याला चंद्रप्रकाशामध्येच ठेवायचा आहे। तुमचं टेरेस असेल तर टेरेसवर ठेवू शकता, बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये ठेवू शकता। जिथे तुमचा चंद्रप्रकाश येईल त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा ठेवायचा। आणि नंतर आपल्याला चंद्रप्रकाशात हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला चंद्रदेवांना प्रार्थना करायची आहे। आपल्या मुलांच्या जीवनातील जे संकट अडचणी आहेत ते निघून जावेत। त्याचबरोबर मुलांना काही अडचणी असतील, संकट विघ्न असतील ते दूर होण्यासाठी, मुलांची भरपूर अशी प्रगती होण्यासाठी, मुलांच्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला चंद्रदेवांना प्रार्थना करायची आहे। हा उपाय केल्याने मुलांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतील आणि मुलांना सर्व क्षेत्रामध्ये प्रगती होईल। तर त्यामुळे तुम्हाला असा हा दिवा चंद्रप्रकाशामध्ये लावायचा आहे। हा दिवा जो आपण पाण्यामध्ये ठेवलेला आहे तर तो थोडा वेळ का होईना तो प्रकाशित राहिला पाहिजे। आपण थोडा वेळ का होईना तो चंद्रप्रकाशामध्ये तेजत राहिला पाहिजे, अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे। 5 मिनिटं तरी तो दिवा तिथे प्रज्वलित राहिला पाहिजे। जरी तो दिवा विझला तरी तुम्ही तो परत प्रज्वलित करू शकता आणि नाही केला तरी सुद्धा चालेल, परंतु तो 5 मिनिटं का होईना चंद्रप्रकाशामध्ये तेवत राहिला पाहिजे। तर पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि चंद्रदेवता हे जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती येत असतात। अशा वेळी जेव्हा आपण त्यांचे उपाय करतो ना, तेव्हा त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो। आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी जर आपण असा हा एक उपाय केला तर मुलांना नक्कीच त्याचा फायदा हा होईल। असा हा उपाय आपण फक्त पौर्णिमेलाच करू शकतो, इतर वेळेस हा उपाय आपण करू शकत नाही। आता बघा, बाहेर दिवा ठेवल्यामुळे जर तो विझत असेल, थोडा वेळ का होईना आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि नंतर तो जर विझत असेल तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये उचलून आणायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहे। तर ह्या दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, त्या दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामधले जे धणे आहेत तर ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि तो दिवा स्वच्छ करून परत वापरायचा आहे। आता बघा, आपल्या घरामध्ये जर 2 मुलं असतील तर 2 दिवे घ्यायचे का, तर अजिबात नाही। एकच दिवा हा तुम्ही दोन्ही मुलांवरून उतरवू शकता, म्हणजे मुलांना ओवाळून घ्यायचा आहे। तर पहा, अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी, उद्या पौर्णिमा आहे, अगदी छान असा दिवस आहे, तर या दिवशी आपल्या मुलांसाठी हा उपाय नक्की करा। तर हा उपाय मुलं मुली दोघांसाठी सुद्धा तुम्ही करू शकता। मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर मुलांचा फोटो असेल तर फोटोंवरून हा दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला करायचा आहे। बघा, ओवाळायचा कसा, घड्याळाचा काटा जसा फिरतो, मुलांचं औक्षण आपण जसं करतो त्या पद्धतीने गोलाकार पद्धतीने त्यांच्यावरतून ओवाळायचा आहे। आणि हा दिवा तुम्हाला 3 वेळा ओवाळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा तामणामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।